इंडियाचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। उद्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित असणारे राजवर्धन शिंदे, संजय कोकरे, दत्तात्रय वावगे, रवींद्र माने, भरत खैरे, विश्वासराव आठवळे, अप्पासाहेब आठवळे, राहुल वाबळे, अंकुश रसाळ, अप्पासाहेब शेळके, ऋषी गावडे, सुरेश रसाळ, सुरेश वनकुंद्रे, किशोर फडतरे, हरिभाऊ गोंडवे, संपतराव जगताप, बापूराव गवळी, शाहजीराव गावडे, दत्तात्रय लोंढे, प्रताप पागळे, अशोक चांदगुडे, निलेश लडकत, विकास गवळी, शारदाताई खराडे, दिलीपराव परकाळे, अमर धुमाळ, समीर चव्हाण, अभिजित जराड, राम गवडी, संतोष साळुंके, विशाल साळुंके, अक्षय गवडी, नानासाहेब साळुंके, सुहास काळे, राजेंद्र कराडे, शैलेश गवडी, आपल्या बऱ्हाणपूरचे सरपंच बाळासाहेब चांदगुडे, जराडवाडीचे सरपंच रत्नदीप जराड, उंडवडी कडेपठारचा सरपंच रुपालीताई जराड, उंडवडी सुप्याच्या आपल्या सरपंच शोभाताई कांबळे, सोनवडीचे उपसरपंच फत्तेसिंग गोंडगे। अप्पासाहेब आठवळे घेतलं ना, तू ऐकलं नाही का काय? अप्पासाहेब आठवळेचं घेतलं। विशेषतः माझ्या उंडवडी सुप, उंडवडी कप, जराडवाडी, बऱ्हाणपूर, सोनवडी सुप इथं उपस्थित असलेले सर्वच सुज्ञ मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीला शिवाजीरावांनी श्री निळकंठेश्वर पॅनलच्या कब्बशी चिन्हावर का फुली मारायची, का शिक्का मारायचा हे सांगितलं। त्याच्यानंतर विकास गवळी बोलला। आज मी 4 सभा घेतलेल्या असल्यामुळं थोडंसं मला घाई असल्यामुळं बाकीच्यांनाही बोलायचं होतं, पण मी डायरेक्ट बोलायला उठलो, कारण ह्याच्यानंतर मला करावागजला का मिळत करावागजला सभा आहे, त्याच्यानंतर खांडसला सभा आहे, शेवटची आज माझी सांगलीची सभा आहे। उद्या समारोपाची सभा मी माळेगावमध्ये घेतोय। जवळपास 22,000च्या पेक्षा जास्त सभासदांची संख्या झालेली आहे। काही बाबतीमध्ये शिवाजीराव आणि विकास दोघंही बोलले की या भागातल्या लोकांना सभासद करत असताना किती अडचणी आल्या आणि कशा पद्धतीनं विरोध झाला। आज मात्र तुम्हाला मताचा अधिकार आल्यामुळं हे सगळेजण पाहुणेरावळेचं नाती गोती आम्ही तुमच्या जवळचे असं सांगायला लागले, परंतु ह्यांनी आटोकाट प्रयत्न केला। खरं तर माळेगाव सहकारी साखर कारखाना 70 वर्षापूर्वी निघाला। त्यावेळेस शेंबेकर, जाधवराव, कोकरे, त्यामध्ये तावरे, त्याच्यामध्ये करंदीकर, जगताप, कोनकुले असे अनेक मान्यवरांनी पुढाकार घेऊन हा कारखाना उभा केला। आता जवळपास 3री पिढी 4थी पिढी तिथं काम करते। त्यावेळेस आपण सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस पवारसाहेब 67 साली उभे राहिले, हा कारखाना बघा 55 साली त्याचं रजिस्ट्रेशन झालं, आज 25 साल आहे, त्याला 70 वर्ष झाली। आणि साहेब उभे होते त्यावेळेस 21 गावं बागायती आणि 42 गावं जिरायती होती। आता ती 112-13 गावं झाली। आपण जनाई सिरसाईचं पाणी आणलं, आपण पुरंदर उपसा सिंचन योजनेचं पाणी आणलं, तुम्ही त्या ठिकाणी कष्ट घ्यायला लागला, मशागती मेहनती करायला लागला। आता लवकरच मी आणि दत्तामाव भरणे लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजना त्याचं काम जोरात चाललेलं आहे। त्या भागामध्ये तिकडचं पाणी इंदापूर जिरायत भाग, बारामती जिरायत भागामध्ये आपण आणतोय। आणि
ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आता कुठं आपल्या भागामध्ये ऊस लागायला लागला. ज्यावेळेस तुम्हाला सभासद करून घेतलं त्यावेळेस तुम्ही 840 लोक यांना मताचा अधिकार मिळालेला आहे. त्या 5 गावातल्या 8,000 टन त्यावेळेस तुमचा ऊस जात होता. मित्रांनो, आता 32,000 टनापर्यंत आपली 5 गावं आपला 72 शेतकरी पोचलेला आहे. साहजिकच त्याला मदत झाली पाहिजे. त्या काळामध्ये आपल्याकडे ऊसच नव्हता, त्याच्यावर सभासद होण्याचं कारण नव्हतं. आता वेगवेगळ्या पद्धतीनं AISI वापर करून ऊसाची कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये लागवड करता येते हे सिद्ध झालेलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेती करता येऊ शकते हे आपणच आपल्या भागामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे. पण हे सगळेजण समोरची लोक यांना सभासद करू नका आज पण तिकडं भाषण करत असताना सांगतात उद्याच्याला श्री नीलकंठेश्वर पॅनल हे निवडून आलं तर राहिलेल्या 11 गावांना सभासद करतील. अशा प्रकारे प्रचार करून तिथल्या लोकांना कसं आपलंसं करता येईल अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. मित्रांनो, शेवटी समाजाला सगळ्यांना घेऊन बरोबर गेलं पाहिजे. पण ठीक आहे, काही काही जण आपापली भूमिका मांडत असतात, त्यांना लकलाभ. माझी आपल्याला विनंती आहे की निवडणुकीला पहिल्यांदा तुम्ही सगळेजण मतदान करताय. तुम्हाला मतदार म्हणून अवर्गाकरता सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान आहे. 22 तारखेला रविवारी. आपल्यातले काही सभासद बाहेर गावी वगैरे गेले असतील तर त्यांना बोलून घ्या, कारण शनिवार रविवार सुट्टी असते. त्यामध्ये मतदान केंद्र 37 गावं आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातली सभासद आहे. 67 गावांना 67 मतदान केंद्रांना मान्यता दिलेली आहे. कारण घाईगर्दी होऊ नये त्याच्यामुळं ही आपण म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय दिलेला आहे. तुम्ही गेल्यानंतर पहिली मतपत्रिका मिळेल त्यावेळेस तुम्हाला 3 मतपत्रिका मिळणार आहे. त्या 3 मध्ये अशी मतपत्रिका येईल त्याच्यात आपल्या नीलकंठेश्वर पॅनलचं 5 नंबर 7 नंबर 10 नंबरला कपबशी खूण आहे. ह्या पहिल्या 3 मतपत्रिका मिळणार आहे. मी का समजून सांगतो, छत्रपती कारखान्याची आत्ता निवडणूक झाली, त्याच्यामध्ये बऱ्याच चुका झाल्या, बरीच मतं बाद झाली. शेवटी मत महत्त्वाचं असतं आणि त्याच्यावर 3 शिक्के पहिल्या मतपत्रिकेवर मारायचे. त्या 3 कपबशा 5 नंबर 7 नंबर 10 नंबर तुमच्या घरी आमचे कुणी सहकारी येतील आणि तुमच्याकडनं ते शिक्के मारून घेतील, तुम्हाला सोपं जावं म्हणून. मात्र मतदान करताना तुम्ही तुमच्या मतदान केंद्रावर येऊन करायचं आहे. नाहीतर ते शिक्के मारल्यावर म्हणाल आता आपले शिक्के मारून झाले. ती ट्रायल आहे. आज उद्या परवा येणार ती ट्रायल. तुम्हाला कळण्याकरता पॅड असेल, ते शिक्का असतो ते असेल आणि अशा प्रकारची मतपत्रिका. पहिली मतपत्रिका पांढरी 3 शिक्के मारायचे. दुसरी मतपत्रिका गुलाबी त्याच्यावर पण 1 नंबर 10 नंबर 15 नंबर नीलकंठेश्वर पॅनलचे 3 उमेदवारांचे कपबशी खूण आहे, तिथं 3 शिक्के मारायचे. 3 शिक्के म्हणजे प्रत्येक कपबशीवर 1 शिक्का. तिसरी पत्रिका ही पिवळी येईल, त्याच्यामध्ये 1 नंबर 10 नंबर 11 नंबर अशी त्या यादीमध्ये 14 उमेदवार आहेत. त्यामध्ये कपबशी बघायची, शिक्का मारायचा. कपबशी बघायची, शिक्का मारायचा. हे लक्षात घ्या. ह्या 3 मतपत्रिका पेटीत टाकल्या की दुसऱ्यांदा तुम्हाला 4 मतपत्रिका देतील. तिथं
माझ्या सहकाऱ्यांनो, सभासद बंधू भगिनींनो, 2-2 शिक्के मारायचे. त्याच्यामध्ये अशी हिरवी येईल, त्याला 2 नंबर आणि 7 नंबर आपला उमेदवार आहे कबशी. त्यानंतर अशी येईल थोडीशी भगवी, त्यामध्ये अविनाश गुलाब 2 नंबर आणि 5 नंबर त्यांच्या कबशीवर शिक्के मारायचे. या पत्रिकेवर 2च शिक्के. नंतर तिसरी मतपत्रिका अशाच कलरची येईल, फिक्का निळा, त्याच्यामध्ये आपली मतं 4 नंबर आणि 7 नंबर आहे, तिथं कबशीला फुली मारायची. आणि नंतर ती चौथी येईल, 2 शिक्के मारल्यावर ही अशी लाईट हिरवट करायची पोपटी, त्यामध्ये 3 नंबर आणि 9 नंबरला आपली कबशी आणि 9 नंबरला कबशी, त्याच्यावर 2 शिक्के मारायचे, वर एक आणि खाली एक. असे दुसऱ्या 4 मतपत्रिकेवर 2-2 शिक्के मारायचे कबशीवर. आणि मग तिसरी शेवटची मतपत्रिका येईल, त्या 3 मिळतील, त्यामध्ये एक गुलाबी येईल, त्याच्यामध्ये त्यांना तुम्हाला सांगतील की याच्यावर 1-1 शिक्का मारा. त्याच्यामध्ये 3 नंबरला कबशी आहे, तिथे 1 शिक्का मारायचा. 2 नंबरला हिरवी मतपत्रिका येईल, त्याच्यामध्ये 4 नंबरला शिक्का मारायचा आहे कबशीला. आणि पिवळी शेवटची येईल, तिला 4 नंबरला शिक्का मारायचा आहे कबशीला. अशा पद्धतीनं पहिल्या मतपत्रिका 3 मिळतील, त्याच्यात शिक्के 3-3-3. नंतर 4 मतपत्रिका येतील, पहिल्या 3 येतील, नंतर 4 येतील, त्याच्यामध्ये 2-2-2-2 8 शिक्के, म्हणजे 9-8 17. आणि शेवटच्या 3 1-1-1 मारायचं आहे, 17-3 20. अवर्गवाल्याला 20 मतदान करण्याचा अधिकार आहे. घाबरून जाऊ नका, गडबडून जाऊ नका. सिंगल वोटिंग कुणी मागेल, सिंगल वोटिंग तुम्ही देऊ नका. पॅनल टू पॅनल द्या, फार महत्त्वाचं असतं. आजपर्यंत अनेक प्रकारच्या निवडणुका मी बघितल्या. माझ्या जिरायत बागांनी नेहमी कुठल्याही प्रकारे मनामध्ये किंतु न ठेवता आम्ही केलेल्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे. आपल्याला अजून बरंच पुढे जायचं आहे, आपल्यातले बरेच प्रश्न सोडवायचे. आत्ता देखील मी आलो होतो त्यावेळेस बरेच निवेदनं, कुणाच्या घरी चोरी झाली, कुणाचं काय, अशा अनेक गोष्टी, नुकसान पाण्यामुळं झालं, पावसामुळं झालं, अशा बऱ्याच तक्रारी अर्ज माझ्याकडे आलेले आहेत. त्याबद्दल उद्याची 24 तारीख झाल्यानंतर मी संबंधितांना सूचना देईल, कारण मी देखील ब वर्गातनं उभा असलेला एक उमेदवार आहे. उद्या कोणी त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेऊ नये, अशा पद्धतीनं माझ्या 5 गावाच्या सभासद बंधू भगिनींनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी. मित्रांनो, आत्ता 4 पॅनल तुमच्या समोर आहेत. मी आपल्याला सांगतो, आत्ता केशवराव जगताप आणि बाळासाहेबांना मी आणलं नाही. त्यांना म्हटलं तुम्ही तुमच्याकडे प्रचार करा. आता फक्त 6 नंबर गटातले जे उमेदवार आहेत त्यांना तिथं आणलेलं आहे, कारण तुम्हाला त्यांची माहिती पाहिजे. तिथं सभा झाल्याच असतील इथं, त्यामुळे ती अडचण नाही आहे. माझं तुम्हाला सांगणं आहे की आता आपल्याला पुढं जात असताना पॅनल टू पॅनल मतदान करा. अजिबात जातीचा, पातीचा, गोत्याचा विचार करू नका. मला तुमच्या भागामध्ये 5 गावात उमेदवारी देता आलेली नाहीये. तुम्ही मला तसं आणू नका. तुम्हाला चांगला भाव देण्याचं काम आपल्या श्री नीलकंठेश्वर पॅनलनी 5 वर्षामध्ये बाळासाहेब तावरे आणि केशवराव जगतापांच्या नेतृत्वाखाली केलंय. यंदा आपल्याला सर्वात जास्त उसाचा ॲडव्हान्स मिळाला आहे. पहिलं पेमेंट 2800 केलं, पुन्हा दुसरं पेमेंट केलं आणि तिसरं पेमेंट आता खोडकी कांड्या बिलाचं 200 रुपयांनी केलं, जमा झालं तुमच्याकडे. झाले ना? म्हणजे आता 3332 रुपये तुमच्याकडं बँकेत आले. अजून शेवटचं बिल द्यायचंय. साखर आणि तुमचं इथेनॉल आहे, जसा कोटा येतोय तसा आपण विकतोय.
विरोधक खोटं सांगतायत, चुकीचं सांगून तुमची दिशाभूल करतायत। मी यावेळेस तुम्हाला 91ला तुम्ही मला खासदार केलं, नंतर 8 वेळेला आमदार केलं। माझ्या परीनं बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न मी तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं, आशीर्वादानं, सहकार्याने करतोय, पुढेही करत राहील। त्याबद्दल काळजी करू नका। मागच्या काळातले बारामतीचे रस्ते आणि जसं जसं वर्ष पुढे गेली त्याच्यानंतरचे रस्ते केलेल्या सुधारणा, त्याच्यामध्ये बांधलेल्या आपण इमारती, आज दोंडोडी सुपेची यशवंत ग्राम समृद्धी योजनेमधनं केवढी मोठी इमारत आपण बांधली। अशा सगळीकडं आपण तिथं कशी मदत करता येईल, सगळ्या घटकाला बरोबर कसं घेऊन जाता येईल, हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय। मित्रांनो, हा सगळा प्रयत्न करत असताना आम्ही 5 वर्ष राज्यामध्ये वरच्या क्रमांकावर भाव दिला। एकाही 5 गावातल्या कुणी उठावं आणि सांगावं, गेल्या वर्षी पण आपला भाव हा जो होता तो राज्यात 36 ते 36, बरोबर आहे, सर्वात जास्त नंबर 1 चा भाव होता। आत्ता आपण तुम्हाला जो ॲडव्हान्स दिलाय, पुणे जिल्ह्यात नाही, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे एवढ्यापुरतं नाही, अख्ख्या महाराष्ट्रात जेवढे खाजगी आणि सहकारी साखर कारखाने, त्यात सर्वात चांगला ॲडव्हान्स हा आपल्या केशवराव जगताप आणि त्यांच्या संचालक बोर्डाने दिलाय। माझं तिथं बारकाईनं लक्ष आहे। त्यावेळेस मात्र थोडासा मी बदल केलाय, कारण वेगवेगळ्या प्रकारची टीका टिप्पणी विरोधकांनी सुरू केली की काय चेअरमन पद 10 कोटीला विकलंय, 5 कोटीला विकलंय, असलं काही पण बडबडायला लागले। त्याच्यामुळं म्हणलं आता आपण ब वर्गातनं फॉर्म भरावा आणि चेअरमनशिपला तुमचं नेतृत्व करावं। मित्रांनो, मी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 37 गावांमध्ये एवढं चांगल्या पद्धतीनं काम मी आत्ता तर करतोच, परंतु आणखीन कारखान्याची जबाबदारी आली, मी कामाचा माणूस आहे। मी पहाटे उठतो आणि 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो। मला कामाचा कंटाळा नाही आहे, मला कामाचा आळस नाही आहे। तुम्ही अनेक वर्षे बघताय, निहाळताय आणि सतत अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच लोक, उपसरपंच त्यांनी आणलेली निवेदनं, आज 4-4 माझ्या ऑफिसची माणसं आपल्या बारामतीचे प्रश्न सोडवण्याच्या करता, कोण मेडिकलच्या करता येणाऱ्या दवाखान्याच्या अडचणी सोडवायला एक ठेवलाय, कोण शहरातले, कोण ग्रामीण भागातले, अशा प्रकारे पोलिसांचे वेगवेगळे काही कामं असतील ते सोडण्याच्या करता मी बारामतीमध्ये जसं मागच्या वेळेस काही अधिकारी ठेवलेले होते, तसे आता यादव, मुळीक, हाटे, बरोबर ना, आणि गावडे असे लोक ठेवलेले। मी दर आठवड्याला असतो, त्याच्यामध्ये मी कुठं अडचण येऊन देत नाही। मित्रांनो, आपल्या भागामध्ये माळेगाव कारखान्याच्या निमित्तानं कामं करत असताना सभासद म्हणून आपल्याला कारखान्याचा पैसा खर्च करायचा नाही, बचत करायची, ज्याच्यातनं तुम्हाला चांगला भाव मिळेल। काटकसरीनं कारखाना चालवायचा आहे। मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही मला पॅनल टू पॅनल मतदान करा कब्बशीला, मी 5 वर्षामध्ये कारखान्याची गाडी वापरणार नाही। कारखान्याच्या कुठल्याही प्रकारे हॉटेलची बिलं किंवा जेवणाची बिलं काही कारखान्यावर टाकणार नाही। माझी परिस्थिती चांगली आहे, तेवढा मी खंबीर आहे, माझं मी करीन। मला तुमचं भलं करायचं आहे। माळेगाव कारखान्याच्या 19,750 सभासदांना मताचा अधिकार मिळालाय, त्यांचं भलं करायचं आहे। आपल्यावर काय काय टीका टिप्पणी केली, विकासनी मगाशी बोलत असताना तुम्हाला सांगितलंय, मी त्याचा पुनरुच्चार करू इच्छित नाही। शेवटी आपण एका परिवारातली माणसं आहोत। आपण कधी आजपर्यंत राजकारण करत असताना इथं बसणाऱ्या स्टेजवरच्या समोरच्या एका व्यक्तीने सांगावं की अजित पवार राजकारणात 91ला आल्यापासून
तो जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करतो. कधी तसं केलं नाही. मी जिरायत भागाला देखील आता विश्वास आठवडेच्या रूपाने मार्केट कमिटीचं चेअरमनपद दिलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्या जिरायत भागाला पण प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. जिरायत भागामध्ये पण कृषीमूल शिक्षण संस्थेला मी आता काराटीच्या जवळ खूप चांगल्या पद्धतीनं मदत करतोय. 50 कोटी मदत केली, अजून 50 कोटी करणार आहे. सुप्यामध्ये विद्यानगरी मी उभी करतोय, त्याच्यामध्ये देखील आपलं जिरायत भागातल्या मुलांना मुलींना मदत व्हावी ही माझ्यासारख्याची भावना आहे. उंडोडीकडे पठारची शाळा कोणी बांधली तुम्हाला माहिती आहे. करावागडची शाळा कोणी बांधली तुम्हाला माहिती आहे. अशा खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला चांगला भाव दिलेला आहे. आज सगळेजण आश्चर्यचकित होतात. अहो, आपल्यापेक्षा कोल्हापूरमध्ये 15 किलो साखर टनाला जास्त मिळते, तरी देखील ते आपल्यापर्यंत भाव देऊ शकत नाही. मी सरकारमध्ये असल्यामुळं सहकार खातं आपल्याकडे आहे, कृषी खातं आपल्याकडे आहे, एक्साईज खातं आपल्याकडे आहे, अर्थ खातं आपल्याकडे आहे. त्यामुळं या संबंधित खात्याचा सहकारी साखर कारखानदारीशी संबंध येतो. त्याच्यामुळं ते प्रश्न मी ताबडतोब सोडून टाकील. कुठं हेलपाटे मारावे लागणार नाही. आत्ता बोलत असताना विकासनी का शिवाजीरावांनी कोणी सांगितलं, मला वाटतं विकासनी, की आम्हाला माहिती नाही, लागण केली की लगेच कळवायचं असतं. आम्ही 15-20 महिन्यात कळवतो. आपण त्याच्याकरता निवडणूक संपल्यावर मी एक उसाचा परिसंवाद दिला या भागामध्ये, आणि त्याच्यामध्ये कसा ऊस लावायचा, काय लावायचा, कसं नोंद करायची असते, कसं लोकांनी लगेच लागण तारखेची नोंद केली पाहिजे, ते सगळं तुम्हाला सांगेन. कारण आईच्या पोटातनं सगळं शिकून कुणी येत नसतं. तुमची सुरुवात आहे, त्याच्यामुळं तुम्हाला अंगवळणीक पडायला थोडासा वेळ लागेल, तो आपण देऊ. मात्र तुम्हाला कळल्यानंतर त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या प्रपंचाच्या करता, तुमच्या कल्याणाकरता, मुलाबाळांच्या भवितव्याकरता करून घ्या. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ते वाटेल तशा प्रकारचे आरोप करतायत की बाबा कशा करता हे उभे राहिले. अरे, मला उभं राहण्याचा अधिकार, मी उभं राहिलो. तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतलं? ते ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. मी ब वर्गातनं उभा राहिलो. त्यामध्ये आपली कबशी खूण आहे. श्री नीलकंठेश्वर पॅनल याचे 20 उमेदवार अ वर्गाकरता मी उभे केलेले, आणि ब वर्गाकरता मी, ब वर्गाची तुमच्याकडची मतं माझ्या माहितीप्रमाणे नाही आहेत, ते खालच्या जुन्या भागात आहेत. तर आता नीलकंठेश्वरचा प्रमुख चेअरमनचा ही बाबा चेहरा आहे. विरोधकांचा जे पॅनल आहे त्यांचा कोण चेअरमन होणार आहे? ते तिसरं आणखीन एक पॅनल आहे, त्यांचं कोण चेअरमन होणार आहे? चौथं पॅनल आहे, त्यांचं कोण चेअरमन होणार आहे? तुम्ही आता मालक आहात माळेगाव कारखान्याचे. तुम्हाला कळलं पाहिजे की आमचा प्रपंच, आर्थिक नाडी, ह्याच्यातून आर्थिक सुबत्ता आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणार आहे. ती येत असताना कोण पारदर्शक कारभार करेल, कुणाच्या ओळखी आहे, नडीआडीला कोण उपयोगी पडेल. आता छत्रपती कारखान्याच्या चेअरमनला काही 25 कोटीची अडचण होती, ती कुणी सोडवली? ती अजित पवारनी सोडवली. कधी कधी नवं जुनं करावं लागतं. आपल्याला माहिती आहे, आपण सोसायटीमध्ये करतो. आज आपल्या कारखान्यावर वेगळं कर्ज नाही, तयार झालेल्या साखरेवर कर्ज आहे 229 कोटी रुपये. साखर आहे 269 कोटीची. 40 कोटी रुपये त्याच्यातनं आपल्याला शिल्लक राहणार आहे. इथेनॉल आपल्याकडे शिल्लक आहे, त्याच्यातनं ते विकल्यानंतर त्याचेही पैसे आपल्याला मिळणार आहे. परंतु खोटं सांगताय, खूप मोठं कर्ज झालंय, वाटोळं झालंय. वाटोळं झालं असतं, कर्ज असतं, तर तुम्हाला 200 रुपये अकाउंटला द्यायला साखर आयुक्तांनी परवानगी दिली नसती. तुमचा खरा FRPचा भाव आहे
3,125. तुम्हाला आत्तापर्यंत मिळाले 3,332 आणि अजून पुढे मिळणार आहे. अशा पद्धतीनं काही ना काही खोटं बोल पण रेटून बोलचा कार्यक्रम चाललेला आहे. कृपा करून आता गयावया करतील, आमचं चुकलं, आता आम्हाला पदरात घ्या. दादा म्हणून आमचा पदर फाटलाय, आता पदरात घ्यायला जागा राहिली नाही. ज्यावेळेस आम्हाला विरोध केला त्यावेळेस तुम्हाला नाही सुचलं. शेवटपर्यंत तुम्ही प्रयत्न केला, तक्रारी केल्या. काय कारण आहे? आम्ही बारामती तालुक्यात नाहीये, आम्ही इथली शेतीवाडी करत नाहीये, आम्ही तुमच्यासारखा ऊस काढत नाहीये. सगळ्या गोष्टी आम्ही करतो. यंदा मी एआयच्या कमी खतात आणि कमी पाण्यात शेती करण्याच्या करता बजेटमध्ये 500 कोटी रुपये तरतूद केलेली आहे. उंडोडी कडेपठार, उंडोडी सुपे, सोनोडी सुपे, बऱ्हाणपूर या सगळ्या जरानवाडी. माझ्या सहकारी मित्रांनो, कालचा पेपर उघडून बघा. परवा मंगळवारी कॅबिनेटला मी होतो. एआयचा निर्णय आम्ही घेतलाय, ही गोष्ट लक्षात घ्या. मी नुसतं बोलत नाही, मी कृती करतो. मी बोलायला थोडा कडक आहे, पण मी कामाचा आहे, मी बिनकामाचा नाही आहे. त्याच्याकरता माझी 5ही गावातल्या माझ्या 886 मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की मताला जात असताना ज्यावेळेस शिक्का हातात घ्याल आणि पॅडला तिथं शाई लावाल त्यावेळेस कुणी आपल्याला सभासद केलं ते नीलकंठेश्वर पॅनलनी सभासद केलेलं विसरू नका. तुमचा स्थानिक उमेदवार असला तरी देखील आज त्याचा विचार करू नका. आपण पुढच्या वेळेस तुमच्यातला विचार करू, हा माझा शब्द आहे. आणि आत्ता जरी मला विचार करता आला नाही तर दूध संघ, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, बारामती सहकारी बँक अशा अनेक संस्था माझ्या ताब्यामध्ये आहेत. मी तिथं इतरांना कुठं सामावून घेण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही काळजी करू नका. आपण सगळ्यांना सन्मानाची वागणूक देऊ. त्यामध्ये कुठेही दुजाभाव केला जाणार नाही. त्यामध्ये आता तुम्ही म्हणाल की उद्याच्याला भरती करताना काय दादा, आम्हाला तर डायरेक्टर नाही, तुमचा डायरेक्टर मी. भरती करताना ज्यावेळेस जागा भरायला मिळतील त्यावेळेस ज्या गावांना प्रतिनिधित्व नाही मिळालं त्या गावांना मी संचालक बोर्डाला विनंती करीत. शेवटी मीच निवडलेलं संचालक बोर्ड आहे की बाबांनो, आपण उंडवडी सुप्याला, कपला, सोनोडी सुपला, बऱ्हाणपूरला, जरानवाडीला जाऊन शब्द दिलेला आहे. आपल्याला शब्द पाळावा लागेल. आपल्याला फक्त यांच्याशी माळेगाव कारखान्यापुरतं मर्यादित संबंध ठेवायचे नाही. नंतर जिल्हा परिषद आहे, तालुका पंचायत आहे, नगरपालिका आहे, नगरपंचायत आहे, अनेक निवडणूक आहे. ह्याकरता मी काम करत राहणार आहे. म्हणून तुम्हाला असं वाटून देऊ नका की आम्हाला उद्या भरतीला आमच्यावर अन्याय होईल का. मी अन्याय होऊन देणार नाही. ज्याला गरज आहे ते मात्र ऐका. आपल्या 5 गावात खरोखरी जो लहान शेतकरी आहे, अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक, त्या लहान शेतकऱ्याला तिथं कसं त्याच्या घरातल्या व्यक्तीला काहींना काम संख्येच्या प्रमाणामध्ये मिळेल ते मी पाहीन. त्याच्यामध्ये मी डायरेक्टर पण जे आता करतोय त्यांनाही त्यांची यादी मागवेन. तुम्ही कुणाची नावं दिली बघू, कुठल्या भागातली दिली बघू. त्याच्यामुळं आता नितीन मळच आहे, परंतु तो संपूर्ण 37 गावाचं कार्यक्षेत्र त्याचं आहे. त्याकरता त्यालाही मी सांगेन असं करून नाही चालणार. ह्या पद्धतीने मी करीन. तुम्ही खरोखरीच काळजी करू नका. कुठल्याही प्रकारे तुम्हाला असं कधी मनात येणार नाही की आपण श्री नीलकंठेश्वर पॅनलला त्यांचाही संसार आहे, त्यांचाही प्रपंच आहे. नवीन कारखाने MIDCमध्ये
आता वाढ केली तिथं आणतोय. ह्या अनेक गोष्टी आम्ही तुमच्याकरता करतोय. त्याच्यामुळं त्यांच्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. रात्र वैर्याची आहे. काही आपोवतील याला त्यांनी केलं ही आला ही गेला काही नाही. आपली कबशी लक्षात ठेवा. तुम्हाला सगळ्यांना घड्याळ लक्षात ठेवायची सवय आहे. परंतु आता सकाळी उठल्यावर बायको ज्या कबशीत चहा प्यायला देते ती चहा पिताना कबशी करा. आता पराती द्यायचं बंद झालं. आता कबशी आली. कधी कधी आमच्या लाडक्या बहिणी मग आणतात मग, पण आम्ही आपलं ओतून करून पितो कारण गार होतं लवकर. नाहीतर ते मगाने पिताना फार वेळ लागतो. आपण कामाची माणसं वेळ घालून चालत नाही. त्याच्यामुळं कपबशी लक्षात ठेवा. मित्रांनो, आपल्याला पुढं अनेक गोष्टी करायच्या. ह्यामध्ये मध्ये माझ्या उंडवडी कडेपठारचे काही सहकारी मित्र उपोषणाला बसलेले होते. त्यामध्ये संत तुकाराम महाराज उड्डाण पुलाच्या बाबतीमध्ये त्यांना नॅशनल हायवेचे मला वाटतं घोडके गेले, तिथं प्रांत गेले, PWDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गेले. त्यांना वेगवेगळ्या माझ्या सहकाऱ्यांना उपोषणाला बसलेल्यांना ते भेटत होते. परंतु ते काही ऐकायला तयार नव्हते. ते म्हणायचे की आमच्या सगळं नुकसान होतं आहे, आम्हाला दळणवळणाचं साधन आमचं अडचणीमध्ये येतं आहे, पाणी तिथं सबवेमध्ये येतं आहे, आमच्या शाळेच्या मुलींना जायला अडचण येते, आमचे त्या सबवेमधनं ट्रक जात नाही, ट्रेलर जात नाही, उसाचे ST जात नाही. अशा खूप त्यांच्या तक्रारी होत्या. मी मागे एकदा स्वतः गडकरी साहेबांना पत्र दिलेलं होतं. आजही ते रेकॉर्डवर आहे. मी सगळ्या गोष्टी त्या परिसरातल्या त्यांच्यासमोर त्या पत्ररूपाने मांडल्या. परंतु पुन्हा त्यांनी कळवलं की नाही, तुम्ही त्या काळामध्ये सांगायला पाहिजे होतं. आम्ही म्हणलं तुम्ही त्या काळात सांगायला पाहिजे होतं. तुम्ही म्हणलं सबवे झाल्यानंतर सगळं होईल, सगळे महाराष्ट्रात होतं आहे तसं. पण नंतर तुम्हीच ती खाल्लं उचललं पाणी यायला लागलं म्हणून आणि आमची अडचण केलेली. त्याकरता आम्हाला मार्ग काढून दिला पाहिजे. त्या दिवशी नाना सातवांनी एक शिष्टमंडळ त्या दिवशी रात्री माझ्याकडे आणलेलं होतं. मग तिथं आमचं ठरलं की मी पुन्हा ते वेगवेगळे विषयाचा अंतर्भाव करून पत्र आमच्या गडकरी साहेबांना द्यायचं. गडकरी साहेबांना पत्र देत असताना त्याच दिवशी नाना माझ्याकडे आदल्या दिवशी रात्री आला. तुम्ही पण काही उंडवडीकडे पठारचे सहकारी आला. सकाळी मी लवकर विमानाने इथनंच मुंबईला गेलो. मंगळवारचा दिवस होता. मी ताबडतोब तिथं गेल्यावर नवीन पत्र ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून की आमच्या स्थानिक लोकांचं हे म्हणणं आहे, आम्हाला त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. सरकारने मनात आणलं तर अनेक गोष्टी सरकार करू शकतं. तो नॅशनल हायवे आहे, त्यामुळं आम्हाला राज्य सरकारला काही करता येत नाही. केंद्र सरकारच्या मालकीचा तो रस्ता आहे. त्या टोल सगळ्या केंद्र सरकारला जमा होतो. नाहीतर आपल्या PWDचा असता तर मी केव्हाच पैसे टाकून मोकळा झालो असतो. मी जर इमारत बांधायला 50 कोटी रुपये देतोय तर मला पूल बांधायला 50 कोटी द्यायला किती वेळ लागेल. पण ती माझी आणि दादानी पण सांगितलं होतं, त्या शिष्टमंडळ लोक पण भेटायला आले होते की दादा अशा पद्धतीचा पुन्हा उल्लेख करा. मी प्रांत मामलेदार BDOला सांगितलं, कलेक्टरला सांगितलं. त्यांचं जे कोणी टीम आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पाहणी करू द्या. मागच्या वेळेस त्यांनी ऑफिसमध्ये बसूनच हे केलं का काही करायला मार्ग नाही. आणि घोडक्यांना पण सांगितलं, घोडके तुम्हाला इथनं पुढं ही कामं करायची असेल तर ह्यामधनं मार्ग काढल्याशिवाय गत्यंतर नाही. असं आम्ही जेवढं काही डोस पाजायचं आहे तेवढा पाजला आहे आणि पत्रही दिलं आहे. मी आता 22 तारखेपर्यंत इथंच आहे. 22 तारखेला मतदान झाल्यावर संध्याकाळी मी मुंबईला जाईल.
मला वाटतं 23-24ला मी मुंबईत आहे, मंगळवार बुधवार. मंगळवारी माझ्या सगळ्या आमदारांची मंत्र्यांची बैठक मीटिंग असते माझ्या घरी जेवणासहित, आणि सकाळी प्री कॅबिनेट कॅबिनेट असते ज्याच्यात आम्ही राज्याच्या हिताचे निर्णय घेत असतो ते. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्याचा विचार करून बाबांनो, आपल्याला मला एकदा दिल्लीला जावं लागेल. मी दिल्लीला अनेकदा काही कामं निघाल्यानंतर जातो. आमचं अधिवेशन 30 जूनला सुरू होणार आहे. 30 जून ते 3 आठवड्याचं बहुतेक असेल. ते सुरू झाल्यावर कळतं किती आठवडे ठेवायचं. तो सभागृहाचा अधिकार आहे. त्यावेळेस त्यांचंही अधिवेशन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सगळेजण जागेवर सापडतील, सगळे म्हणजे गडकरी साहेब. ते नकाशे विकाशे मी सगळं माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की सगळं मला परफेक्ट द्या, म्हणजे मला त्यांनाही दाखवता येईल की काय नक्की घडलेलं आहे. नाहीतर मी त्यांना अशी पण विनंती करणार आहे की गडकरी साहेब, तुम्ही अनेकदा पुण्याला येता, बारामतीला यायचं, पुण्यावरून तिकडनं यायचं तर 1.5 तासच लागेल आपल्याला इथे यायला. आपण तर पाटसवरून बारामतीला आता 20च मिनिटात जातो. कळत पण नाही उंडोरी सुपक कधी आलं, जरा आपलं गाडी गोजूबाई कधी गेली, कळतं का? अशा पद्धतीनं सगळं झालंय. काळानुरूप लोकांच्या सोयीकरता हे करावं लागलं, त्याला इलाज नाही. पण मी गडकरी साहेबांना पण आणण्याचा प्रयत्न करीन, किंवा इथलं व्हिडिओ शूटिंग करून ते क्लिप त्यांना पाठवीन. या पद्धतीनं आपण त्याबद्दलचा निर्णय म्हणजे घेतला. आणि आमच्या सगळ्यांच्या आव्हानाला नानाने त्याच्यात खूप मेहनत घेतली. नानासाहेबांनी तुम्ही प्रतिसाद दिला. मित्रांनो, मी एक पॅनल जे दिलेलं आहे, सगळेच उमेदवार तुम्हाला पाहिजे तसे आहेत असा माझा दावा नाही. 19-20 असू शकतं. काही चांगल्या लोकांना पण काही वेळेस थांबावं लागतं. आणि त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे, तुम्ही श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या कब्बशीकर बघत असताना ती अजित पवारची कब्बशी आहे एवढंच लक्षात ठेवा. मी खरोखरी जशा तुमच्या संस्था चांगल्या चालवल्या, आज बारामती बँक पण आपली पूर्णपणे सुस्थितीत आलेली आहे. आपली PDCC बँक 75 कोटी रुपये नफ्यात आहे, आणि शिवाय तुम्हाला 0% व्याज द्यायला मला त्याच्यातनं पैसे देऊन 75 कोटी नफा आहे. या प्रकारे बाबांनो आपण संस्था चालवतो. म्हणून किती सांगायचं म्हणलं तर कमी पडेल. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, पुढारी लोकांनी पण, आमचे पुढारी लय भारी आहेत. मला अनुभव आलाय PDCC बँकेला ते प्रदीप कंद उभा होता ना, लय वांगाळा अनुभव आलाय. गळ्याच्यावर खोटं सांगत नाही. तसलं करू नका. ही आपल्या प्रपंचाची निवडणूक आहे. ही आपल्या मुलाबाळांच्या पुढच्या भवितव्याची निवडणूक आहे. आज आपल्यामुळं तुम्ही बघा, ते पलीकडं तुमच्या कार्यक्षेत्रात तर शिरसोफाचा ऊस आपाचं कुठे, तुम्हाला माहिती आहे आपासाहेब की तुमचं, मला वाटतं भीमा पाटलचं सभासद आहेत ना, काय शिवाजीराव, हां, तर त्यांचा भाव मला वाटतं 3,000 आहे. हां, 3,000, 2900. आपण 3332 दिला आणि अजून देणार आहे. 500 रुपये फरक आहे बाबांनो. आज 32,000 टन माझ्या 5 गावातनं की आला आहे. 32,000 गुणे 500 किती झाले? 1.5 कोटी रुपयाचा ऊस. 1.5 कोटीला थोडे जास्त येईल. एवढा जास्तीची किंमत तुम्हाला चांगल्या लोकांच्या हातामध्ये कारखाना आहे म्हणून मिळालेले. हे येड्यागाबाळ्याचं काम नाही. मी अनेक प्रकारे, उद्याच्याला काही मदत लागली तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मी आहे. मी NCDCची काही मदत लागली, अमित शहा साहेबांची आणि मोदी साहेबांची माझी चांगली ओळख आहे, तुम्ही बघता. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. सहकार मंत्री तर मीच केला, बाबासाहेब पाटील. काय अरे बाळा, विकासनी सांगितलं ना.
विकासनी सांगितलं, शिवाजीरावनी सांगितलं. आता मी पुन्हा पुन्हा काय ते आता ती सारखा म्हणतो कुसळी 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 आणि साखर. अशोकराव आपण कुणाची निंदा करू नये, ठीक आहे. त्यांना ते शब्द वापरायला योग्य वाटले त्यांनी वापरले. आपण सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये काम करणारे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेने पुढे जाणारी माणसं आहोत. त्याच्यामुळं तो सुसंस्कृतपण आपल्याला शिकवलेला आहे. आता लोकांना कळलेलं आहे. आपल्याही शिवाजीरावांनी विकासने त्यांना सांगितलेलं आहे आणि तुमच्यात पण चर्चा आहे. मी कशाला माझे पण ते सांगून वेळ तुमचा घेऊ. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. अजून इतर बरीचशे बाबी मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि त्याकरता बाबांनो कुठलाही विचार वेगळा न करता मला जसं तुम्ही लाखाच्या मताधिक्याने निवडून दिल्यानंतर मी बारामती तालुक्याच्यामध्ये अजून निधी आणायला सुरुवात केली, तसं माझ्या ताब्यात 5 वर्ष तुम्ही कारखाना द्या. तुम्हाला पण आनंद वाटेल, समाधान वाटेल. तुम्हाला पण उत्तम पद्धतीचा राज्यामध्ये अतिशय उच्चांकी भाव 5 वर्ष देण्याचं काम करेल. अजिबात वायफळ खर्च तिथं होणार नाही. काटकसरीनं कारखाना चालवला जाईल आणि तिथं शिस्त लावली जाईल. तिथं कुठल्याही प्रकारे कुणाच्याही चुकीच्या गोष्टीवर पांघरून घातलं जाणार नाही. ही पण बाब माझ्या सगळ्या पाची गावातल्या मतदार बंधू भगिनींना, कार्यकर्त्यांना, पाची गावच्या सरपंचांना आणि प्रमुख सहकाऱ्यांना या निमित्तानं सांगतो. आणि त्याकरता आता उद्या जर तुम्हाला कुणाला जमलं शक्य असेल तर सांगता सभेला माळेगावला या. सगळेच येऊ शकतील असं मला वाटत नाही, परंतु ज्याला शक्य असेल बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत. अजून जर काही राहिलं असेल तर केव्हाही मला सांगा. आत्ताची जी निवेदन घेतलेली आहेत त्या निवेदनाच्या संदर्भामध्ये 24 तारखेच्या नंतर जे काही आदेश द्यायचे, जे काही सूचना द्यायच्या, जी काही कारवाई करायची ती कारवाई करण्याच्या बद्दलचं माझ्याकडून निश्चितपणे तुम्हाला मदत होईल. या पद्धतीनं मी आपल्या सगळ्या गोष्टीचं निरसन करतो आणि पुन्हा एकदा त्या कपबशी चिन्हावर आपण मतदानाला गेल्यानंतर शिक्का मारावा. आणि यांची झाली नाही का माझी? अरे मागं इथं झाली नाही हो. होय रे. बर, ह्या गटातले आता उमेदवार इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून नितीन वामनराव शेंडे यांची कपबशी कोण आहे? हे मळदचे आहेत, परंतु सगळ्या लोकांना यांना सगळ्या मतदारांना मत द्यायचा अधिकार आहे. त्याचबरोबर मुलमुलेताई आहेत का? आमच्या ज्योतिताई मच्छिंद्रनाथ मुलमुले ह्या आपल्या करावागडच्या आहेत. त्यांचं माहेर मेडच आहे ना, करावागड माहेर. गाव एक करावागड आणि माहेर एक करा. त्याला काय लव्ह मॅरेज आहे का काय? वकिलांचे त्यांचे मिस्टर वकील आहे. ज्योतिताईंची पण खूप कपाबशी आहे. संगीताताई नाही ना? संगीताताई त्या पंढऱ्याच्या आहेत, त्या तिकडं प्रचार करतायत. त्याच्यानंतर 6 नंबर गटातनं नितीन सदाशिव सातव यांची खूप कपबशी आहे. आणि देवीदास सोमनाथ गावडे हे त्यांची खूप कपबशी आहे. हे मेडकचे आहेत आणि नितीन कसबा बारामतीचा आहे. त्याच्यामुळं 6 नंबर मतपत्रिकेत 2च शिक्के मारायचे. एक नितीनच्या कपबशीवर आणि एक आमच्या देवीदास गावडेंच्या कपबशीवर. अजून पुढे हां, जेवढे आले तेवढ्या ओळखी करून दिल्या. बाकीचे मी खरोखरीच अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं हा कारखाना पुढे नेण्याचं काम करीन अशा प्रकारचा विश्वास मी तुमच्यासमोर देतो. कुठल्याही प्रकारे हा कारखाना सहकारी तत्वावरच राहील हाही शब्द तुम्हाला देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.